शक्तीपीठ महामार्गाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. सांगली कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको. राजू शेट्टींसह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत सिनेट सदस्यांचा गोंधळ. शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरास सिनेट सदस्यांचा जोरदार विरोध. सिनेट सदस्यांची पत्रकं भिरकावत जोरदार घोषणाबाजी. नाशिकमधील खाटीक समाजाचा नितेश राणेंना झटका. हमाल मटणच विकणार. खाटीक समाजाच्या बैठकीत निर्णय. तज्ज्ञ विचार करून बोलतात तर काही जण बोलल्यानंतर विचार करतात. माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांची राज ठाकरेंवर टीका. कृपाशंकर सिंह यांना मनसेचा इशारा. बुलढाण्यातली शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर विरोधकांचा सरकारवर निशाणा. शेतकरी आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचं संजय राऊतांचं टीकास्त्र. जळगावात सुवर्णनगरीत सोनं 90,000च्या पार. ऐन लग्नसराईत ग्राहकांचं बजेट कोलमडलंय. ट्रम्प सरकारच्या आर्थिक धोरणांचा परिणाम जागतिक सोन्याच्या बाजारावर. नाशिकमध्ये रिक्षा चालकांची मुजोरी. गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून कुटुंबासोबत वाद. रिक्षा चालकांची झुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल. सोलापूरच्या बार्शी शहरात टोळक्याची तरुणाला मारहाण. भावाकडे रागाने पाहिलं म्हणून चौघांकडून जीवघेणा हल्ला. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. मार्च महिन्याच्या मध्यातच उन्हाच्या झळा तीव्र. धुळ्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई तर पंढरपूरमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.